हाय हॅलो नमस्ते. तर आज मी बनवणार आहे केसर लावाचे तेल. तर त्याच्यासाठी मी हे जास्वंदीची फुलं, वडाच्या पारंब्या व कढीपत्ता, लिंबाची पानं खोबऱ्याचे तेलात टाकून म्हणजे उकळून घेतले. तसे 4-5 वस्तू एकत्र केल्या आणि आता त्याला मी उकळून घेत आहे. त्याच्यासाठी मी स्टीलची कढई घेतली. थोडं अजून तेल टाकते. तर आता असं अगोदर घेतली त्या अजून 2-4 जास्वंदीची फुलं टाकते आणि हलवून घेते. कढीपत्ता, लिंबाचा पाला आणि जास्वंदीची फुलं, वडाच्या पारंब्या एकत्र टाकून खोबऱ्याचे तेल टाकले आणि आता फुलं बघा असे झाले. तर तेलामध्ये तळून कढीपत्ता तर अगदी कुरकुरीत झाला आहे आणि आता असं त्याचा रंग असा पालटला आहे, जांभळा वाटतोय. लाल फुलाचा रंग जांभळा झाला आहे. आणि मग आता ही नवीन कढई मी आताच घेतलेली आहे. आता बघा तेलाचा रंग असं झाला आहे, बघू शकता. केस गळतीवर हे तेल खूप उपयोगी आहे. हे असं तेल मी बनवलं आहे